लाडकी बहीण योजनेचा अपप्रचार होईल अशी विधानं करू नका। रवी राणासारखे आमदार ज्या प्रकारे भाष्य करतात ते चुकीचं। राणा आणि महेश शिंदेंच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्र्यांचा कॅबिनेट मंत्र्यांना दम। लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेणार नाही, ते तुमचेच। काही लोक चुकीचं वक्तव्य करतात आणि सरकारची बदनामी होते। अजितदारांचा महेश शिंदे आणि राणांवर निशाणा। ताईमाई अक्का, कपटी आणि सावत्र भावांना मारा बुक्का। जळगावातील कार्यक्रमातून मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर खल्लाबोल। आता हा भाऊ ओळणी परत घेण्याचा दम देतोय। तू पैसे परत घेऊनच दाखव, मग बघते तुला। रवी राणा आणि महेश शिंदेंची ऑडिओ ऐकून सुप्रिया सुळेंचा इशारा। लाडक्या बहिणींनो, सख्खे भाऊ तुमच्यासोबत, मात्र सावत्र भावापासून सावध राहा, फडणवीसांचं आवाहन। तर भाऊबीज माघारी घेतली जात नाही म्हणत राणांच्या वक्तव्यावरही स्पष्टीकरण। एजन्सी सल्ले देईल त्यानुसार अजितदार बोलतात। गुलाबी रंगावरून बाळासाहेब थोरातांचा अजितदारांना टोला। चौदा ऑगस्ट ते 20 ऑगस्ट पर्यंत मतदारसंघाचा डेटा घेऊन या। जरांगे पाटील यांचं मराठा कार्यकर्त्यांना आवाहन। जरांगेंकडून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत। भुजबळ जिल्ह्याला लागलेली साडेसाती। नाशिकमधल्या जागा येतात का बघ, येत्या निवडणुकीत तुझा करेक्ट कार्यक्रम करणार। नाशिकमध्ये रॅलीतून जरांगेंचा इशारा। माझा करेक्ट कार्यक्रम फक्त वरचा करू शकतो, बाकी कोणी नाही। जरांगेंच्या इशाऱ्यानंतर भुजबळांचं उत्तर। बारामती लोकसभेत सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्राला उभं करणं चूक होती, तसं व्हायला नको होतं। राखी बांधून घ्यायला बहिणींकडे जरूर जाणार। वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांची कबुली। बारामतीत एकतर तुम्ही उभे राहा, अन्यथा पत्नीला उभं करा। अजितदारांवर दिल्लीतील अहमद शाह अब्दालीचा दबाव होता। बारामती लोकसभेबाबत राऊतांचा दावा। हिंदू मुलींच्या डोळ्यात अश्रू येऊ देऊ नका, अन्यथा अशा जिल्ह्यात बदली करू। बायकोचाही फोन येणार नाही। हिंदुत्ववादी सरकार असल्याचं म्हणत नितेश राणेंची पोलिसांना धमकी। विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांकडून काँग्रेसला चांगला प्रतिसाद। 288 मतदारसंघातून 2,500 पेक्षाही अधिक अर्ज प्राप्त। सेंट्रल विस्टाच्या धर्तीवर राज्यात महाविस्टा मंत्रालय आणि मंत्र्यांच्या बंगल्यांच्या परिसराचा पुनर्विकास होणार। बांधकाम विभागाकडून 5 ऑगस्टला निविदा प्रसिद्ध। म्हाडाचं बनावट संकेतस्थळ तयार करत सर्वसामान्यांची आर्थिक लूट। म्हाडा प्राधिकरणाकडून अज्ञाताविरोधात सायबर विभागात तक्रार दाखल। राज्यात सरासरीच्या तुलनेत 27% तर देशात 5% जास्त पाऊस। महिनाअखेरीस पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज।